मित्रांनो नेक्स्ट गेम खेळण्यासाठी आपण आलोय. तर नेक्स्ट गेम काय आहे ते आपले भाऊ आपल्याला दाखवतो. पिवळा ओके पळत बस नको नको मला लागले पळा काय रे दिसते एक. तर मित्रांनो सध्या आपण कुठं आहे तर दत्ता सांगाल सध्या आपण कुठं आहे. दत्ता सध्या आपण कुठं आहे. सिद्धेश्वर मंदिर. हा छान बघू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन पंढरपूर अनाथाश्रम गादेगाव आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दत्ता दिसत असेल. दत्ता म्हणजे ज्ञानू काय बे सोलापूरला जायचं का बे गड्ड्याला. तर भाऊची लई इच्छा होती सोलापूरला जायची. तर सोलापूरला भाऊला मी तुम्हाला शब्द दिला होता. सोलापूरला आज सकाळ सकाळ का घेऊन चाललोय तर आज सकाळ सकाळी युट्यूबचं पेमेंट आले आपल्याला. त्यामुळं आपण या भाऊला सकाळ सकाळ सोलापूरला गड्ड्याची जत्रा फिरायला घेऊन जाणार आहोत. त्याची इच्छा मिरची भजे खायचे आहेत, पेंटर चौकातला दालचा राईस खायचा आहे, गड्ड्याची जत्रा फिरायची आहे. ह्या 3 इच्छा तर मी पूर्ण करणार आहे. 4थी इच्छा होती बहिणीला भेटायची. त्याची बहीण भेटत नाहीये. तिच्या बहिणीला वाटते की आपण गेल्यानंतर त्याला तिथं सोडला निघून येईल, त्यामुळे त्याची बहीण तिथं आपल्याला भेटणार नाही. पण सोलापूरला जाण्यापूर्वी थाटात जायचं, त्यामुळं भावाला आपण आणले सफारी कपडे. कसले कपडे. सफारी कपडे आणले ती. तर सोलापूरला स्वतः गावात जायचं म्हणजे थाटातच जायचं. तर कपडे बिपडे घालूया आणि डायरेक्ट सोलापूरला जाऊया. तर कपडे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर सफारी आणले सफारी एकदम ओके मध्ये. तर कपडे बदलू आणि सोलापूरला जाऊ. काढबे शर्ट काढबे सफारी घालून पोखरीने वाचत जातात. तर सारे सदस्य जमा झाले. दत्ताचा वाट लावायला वाटण लावायला घाल. तर जत्रेला जायचं म्हटल्यावर सोलापूरचा आहे भाऊ काय म्हणलं तर थाटातच जाणार आम्ही. अरे दत्ता सोलापूरला जायचं बे. काल मला काय म्हणला तू खोटं बोलतोय बे मला म्हणते सोलापूरला येत नाही बे. रडलं रात्री दिले रडले रात्री सोलापूरला येणार म्हणून. होय तुमची चर्चा केली असेल त्याची. 3-4 दिवस झाले. मित्रांनो सापारे घालून भाऊ कसं दिसतोय बघ इकडं बघ बे. तर चला वेळ न घालवता सोलापूरला जायचं आहे, जत्रा फिरायची आहे. जत्रा फिरून झाल्यावर मिरची भजे खायचे आहेत. मिरची भजे खाऊन झाल्यावर सोलापूरला दालचा राईस खायचा आहे. 2-3 इच्छा भाऊची आहेत, पूर्ण करूया. काल भाऊ रडला आणि कधी तुम्हाला सांगतो खोटं वाटेल तुम्हाला, कधी युट्यूबचं पेमेंट 23 तारखेला येत नाही, पण आज 23 तारखेला युट्यूबचं पेमेंट आलं. सकाळी नोटिफिकेशन आल्या म्हणलं पहिलं सोलापूर गाठायचं. तर आता आलोय आश्रममध्ये, घेऊन जातोय. घेऊन जाऊया मस्तपैकी जत्रा बित्रा फिरूया आणि व्हिडिओ तुमच्या भेटीला उद्या सकाळी 11 वाजता येईल. तर व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. दर्शन करा. पांडुरंगा दर्शन कर बे. दर्शन करा. बे चंद्राम सर काय म्हणतोय बे येतो बे म्हणावं सोलापूरमध्ये. येतो म्हणावं सोलापूरमध्ये येतो म्हणावं. हा ठीक आहे या म्हणते चला. हा हा ऐकलं का ज्ञानो मला. हा ज्ञानो म्हणले चला. तर मित्रांनो चला निघूया आता. आता आपली भेट होईल गाडीमध्ये. गाडीनंतर डायरेक्ट गड्ड्याच्या जत्रामध्ये. गावाचं नाव आहे का देवाचं नाव काय. जत्राचं नाव गड्ड्याची जत्रा. गड्डी जत्राच नाव आहे का. हा गड्डे चला. आता रडत असं आता रड की. रडत होता दत्ता आता कसला. हा हा चप्पल घे बे. बाय बाय दत्ता. चला चला मित्रांनो सोलापूर गड्ड्याची जत्रा आणि सिद्धेश्वराचं मंदिर जे काय सोलापुरातल्या भाऊची इच्छा आहे, भेट जायची इच्छा आहे
तर आपण घेऊन जाऊ गाडीत बसू सर्वात अगोदर जायचं का बे सोलापूरला बस बे गाडीचं आहे बस बे ओके बसला का बे तर गाडीत बसलोय आता डायरेक्ट सोलापूरला निघूया कसं बसलं बघा बघा. चला चला मित्रांनो सोलापूरमध्ये भेटू आता. तर मित्रांनो ड्रायव्हिंग चालूच आहे. दत्ता आपलं गाणं म्हणत बसले मध्ये. दत्ता गाणं म्हण बे ज्ञानो बोलता येत नाही बे मुक आहे का बर ठीक आहे. तर भाऊ निवांत बसलाय गाडीमध्ये. तर ड्रायव्हिंग चालू आहे. चला कंटिन्यू एवढं वॉच करा कारण हा प्रवास एका मनोरुग्णाची अनाथाची इच्छा पूर्ण करण्याचा हा प्रवास माणुसकीचा हा प्रवास माझ्यासोबत तुम्हालाही जगता यावं म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आलोय. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अनाथाच्या चेहऱ्यावरचा आनंद जो कधीच पैशाने विकत घेता येत नाही तो फक्त माणुसकीने विकत घेता येतो हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो. तर मित्रांनो भाऊला जास्त गाडीच्या प्रवासाची सवय नाही तर भाऊ जरा निवांत झोपला आहे. तर प्रवास चालू आहे. सोलापुरात पोहोचतोय. सर्वप्रथम गड्ड्याची जत्रा सिद्धेश्वरांचं दर्शन मिरची भजे मसाला राईस या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पुन्हा पंढरपूरला यायचं आहे. पण एक अनाथाची इच्छा पूर्ण करतोय. मनात एक समाधान आहे. तर चला प्रवास चालूच आहे. सोलापुरात पोहोचल्यानंतर A to Z व्हिडिओची डिटेल मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो जवळजवळ सोलापूरच्या जवळपास आलोय पण शेवटी माणूस आहे नाश्ता करावा लागणार आहे. भूक जी आपल्याला बी लागत असते त्या भावाला बी भूक लागलेली आहे. भूक लागली आहे काय खायचं बे नाश्ता खायचा बे चल बे. तर नाश्ता करूया. तो हॉटेल आहे छान असं नाश्ता भेटतो सोलापूरला जाण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी काय नाश्ता करतो. तर वेळ न घालवता नाश्ता वगैरे करू आणि पुढच्या प्रवासाला लागू. नाश्ता कर बे चमचे घे बे धर बे. नाश्ता करू अजून 2-3 प्रकार नाश्त्याचे यायचे. तर मित्रांनो कॉफी आलेली आहे. नाही नो कॉफी प्यायची का बे घे मग बे बे घे कॉफी घे बे गरम आहे बे पे सावकाश पे. नाश्ता झालाय कॉफी देतोय आणि निघतोय. आता डायरेक्ट भेट गड्ड्याच्या जत्रामध्येच आपले होईल. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. एक कॉफी प्या. ए गब्बे माणसं आणतील बे आपल्याला अबे गब्बे ओके. तर सोलापूरमध्ये आलोय बे दत्ताला घेऊन. दत्ता ये बे खाली खाली ये बे लादापूर सोडला बे तू. अबे तुला टोपी घालता येणार बे खोळ्या बे. तर मित्रांनो सोलापूरमध्ये आलोय म्हणल्यावर सोलापुरी भाषा बोलणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण आलोय कुठे आयो आयो काय झालं बे कुठं आलो बे गड्ड्यावर गे बे. तर मित्रांनो आलोय सर्वप्रथम सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ. त्यानंतर इथं बोटिंग पण आहे. बोटिंगमध्ये बसू आणि भाऊची इच्छा नक्कीच पूर्ण करू. चला तुम्हाला पण दर्शन घडून येईल आज. चला हा म्हणतो बे आता तुझ्या सोलापुरात आलो बे जेवण जेवण सांगतो का नाही बे ना सांग बे पैसे नाही बे म्हणतोय. तर मित्रांनो मंदिराची पावती आहे त्या ठिकाणी 50 रुपयाची. तर पार्किंगचे पैसे भरू
आणि मग पुढच्या प्रवास करू. ओके चला. आता पहिलं मंदिरात दर्शन घेऊ बे, बाकीचा विषय पुढं बघू बे. तर अगोदर दर्शन घेऊ, त्याच्यानंतर काय योग्य ते अजून काय काय आहे. सिद्धेश्वर म्हणजे गड्ड्याची जत्रा किंवा गड्ड्याची यात्रा सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. आणि खूप मोठ्या प्रमाणात यात्रा सोलापूरमध्ये भरते. आणि यात्रा झाल्यानंतर काय काय इथं अजून फिरण्यासारखं आहे, काय काय विषय घेण्यासारखा आहे, सगळंच आपण घेऊ. अगोदर दर्शन करू सर्वप्रथम. या तुला काय म्हणतो ते गर्दी कशी आहे? कचऱ्या काय म्हणतो बे? बर्री 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 मला लागलं बे. तर मित्रांनो, सध्या आपण कुठं आहे? तर दत्ता सांगाल सध्या आपण कुठं आहे? दत्ता सध्या आपण कुठं आहे? सिद्धेश्वर मंदिर. तर भाऊची जी इच्छा होती सिद्धेश्वर मंदिराची भेट द्यायची, गड्ड्याची जत्रा पाहायची, ती इच्छा पूर्ण करतोय. अबे इकडं बघ रे, आपण घालू नको बे. तर मित्रांनो, आलोय मंदिरात, दर्शन घेऊया. प्रसन्न वातावरण आहे, छान वातावरण आहे. आणि पाहू शकता सर्व भाविक भक्त सुद्धा दर्शनाला आलेले आहेत. आपण सुद्धा दर्शन घेऊया. आणि किती छान वातावरण आहे. गड्ड्याच्या जत्रेचं किंवा सिद्धेश्वर मंदिराचं पूर्ण रिव्ह्यू किंवा संपूर्ण दर्शन असतं मला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. एक आनंद आला त्याचा आनंद द्यायचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. नक्कीच त्याला त्याचा आनंद द्यायचा प्रयत्न करूया आपण. चला मंदिर आलेलं पाहू शकता तुम्ही. चालता येत ना काकाला घेऊ का माझ्या तुला? आता चालता येणार म्हणते, काकाला घेऊ का? काकाला घेऊ. बसो काकाला, काक मोडून टाकतील माझं तू. तर मित्रांनो, आपल्या गावी येण्याचा आनंद हा काय असतो हे या भावाला नक्कीच झाला असेल. दर्शन घेऊया. आणि जसं जसं सगळेजण दर्शन घेतात आपण पण तसं तसं दर्शन घेऊ. तर आपल्याला आयडिया नाही काय ह्याच्यापैकी, पण घेऊ. आता लोक करतात तसं आपण करू. दर्शन घ्या बे. इकडे एवढं हा ये जायचं. ओके इकडे ये, चल. मूर्ती कोणाची आहे? हा तिकडे बघून सांग कोणाची आहे? शंकर. आमचा एक फोटो घ्यावा इथं. व्हिडिओ मध्ये फोटो घ्या. इकडं दाखव तिथं असं. हा आलो का आम्ही दोघं दिसतो ना? व्हिडिओ घ्या. तिकडं बघ बे. ज्ञानो मला हा ज्ञानो म्हणतात तो सगळं घ्या. चला आता इकडं जाऊ आता आतमध्ये. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पण दर्शन घडते नक्कीच असं मला वाटतंय. या
झालं दर्शन. तर मित्रांनो छान असं दर्शन झालं आहे. एवढं छान असं दर्शन झालं आहे मित्रांनो आणि तुमच्या सर्वांचं बी दर्शन झालं असेल ही अपेक्षा करतो. तर चला आता पुढं काय असेल बोटिंगचं काय बोटिंगमध्ये बसायची इच्छा असेल भाऊची तर बोटिंगमध्ये बसू. तिथनं पुढं गड्डे जत्रामध्ये फिरायचं आहे. तिथनं पुढं मिरची भाजी खायची आहे. तिथनं पुढं दालचारात खायचं आहे. बरेच असं अजून काय राहिलेलं आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो आपले काय व्हिडिओ बघणारे मित्र भेटलेत. तर रिअलमध्ये आज आपल्या आश्रमातील एक सदस्याला घेऊन आलो होतं गड्डे जत्रा फिरायला. काय वाटते तुम्हाला? तुमचं काम एक नंबर असते तुमचं रील्स वगैरे बघते हो मदत करता एक नंबर असं सहकारी सपोर्ट राहू द्या. कारण महाराष्ट्रातलं केवळ पहिले एक असा अनाथ आश्रम आहे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चालतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघता त्यातनं जी मदत पडतात त्याच्या जोर आश्रम चालतं. तर असं सहकारी सपोर्ट राहू द्या एवढीच प्रोत्साहन सांगतो. तर मित्रांनो दत्ता काय करते बघा. काय झालं ते झोपामध्ये बघा. तर थोडा रेस्ट घेऊ. भाऊला चालायची सवय नाही जास्त. रेस्ट घेऊन परत पुढच्या प्रवासाला लावू. मित्रांनो विषय काय झालाय इथं फॅमिली नवरा बायको नवीन झाले लग्न झाले लोक येत आहेत आणि त्यांनी काय करायला असं फोटो काढतात. तिकडे बघ बे पप्पी घेचेल बे असं बघ असं फोटो काढतात. दत्ता म्हणते माझा बी फोटो काढ बे आपण काढू बे असं फोटो लाव खुपडीला असा असं फोटो काढायला म्हणते दत्ता. तर मित्रांनो बरेच असं एन्जॉयमेंट चालू या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. मागं मंदिर आहे आणि इथं तळा आहे आणि असं सर्वजण ये जा करतात आणि आम्ही इथं निवांत बसलोय जरा आणि दत्ता हसा लागलाय. सगळेजण असे फोटो काढतात ना असा डोक्याला डोका लावून. विषय काय होते दत्ता बघतोय आम्ही फोटो काढबे माकडं मला फोटो काढबे फोटो काढबे. तर मित्रांनो भाऊचं फोटो काढायची इच्छा होती. व्हिडिओ उद्या तुमच्या भेटीला येईल कारण भरपूर असं एन्जॉय आज केलेला आहे आपण. आणि दत्ता सुद्धा एकदम बेस्ट एन्जॉय करतो. त्याच्या गावात आहे आपण दत्ताच्या गावात आहे. हे तुझ्या गावात आलो काय खाऊ घालतो का नाही? काय खाऊ घालणार? मिरची भजी दुसरं काय? मिरची भजी खाऊ घालणार रे. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आज छान असं एन्जॉय आपण करणार. कुठं बसणार? कुठे तिकीट काढा ये मग तिकीट काढा. तिकीट घेतलोय मित्रांनो. 100 रुपये तिकीट पर पर्सन या ठिकाणी आहे बोटीसाठी. दत्ता तुझं सोलापूर परवडलं नाही रे आपल्याला. चला बोटमध्ये बसूया त्या भाऊची इच्छा पूर्ण करूया. कारण हे आहे सोलापूरचा आपण आहे पंढरपूरचं. आपला काही मेळ जुळला नाही लवकर पण जुळवून घेऊया आपण मेळ. बोट आले बघा आपण त्याला बोटमध्ये जाणार. चल मित्रांनो आता यात्रा करायची म्हणल्यावर तयारी तर करावं लागणार आणि तयारी अशी तशी नसते आपल्याकडे ओकेमध्ये असते. चला आता तो बुडणार नाही रे असा रे बाय करा. तर मी सुद्धा घालतो आणि अशा प्रकारे चला चला आता गाडीत जाऊन बसूया आपण. तुम्ही घाला आता पाण्यात पाय घालायचा नाही. पाय आतमध्ये घ्यायला पाहिजे. तो ना केला ना ठेवा. तर मित्रांनो बोटमध्ये येऊन बसलोय आणि भाऊची इच्छा होती बोटमध्ये बसायची. तर नक्कीच आपण पूर्ण करूया. छान होते काय झालं तर छान असं बाहेर व्ह्यू बघू शकता तुम्ही.
दत्ता काय म्हणतो आवाज तुम्हाला येत नसेल पण दाखवा तुम्हाला चला हाऊस नाही बसायची हाऊस नाही उतरता येणार त्याच्यातनं चला मित्रांनो आता सिद्धेश्वर मंदिरचा परिसर सर्व फिरून झालाय आता डायरेक्ट आपली भेट गड्ड्याच्या जत्रेत होईल व्हिडिओ कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो तर आत्ता ज्या गोष्टीचा हट्ट करत होता गड्ड्याला जायचा आहे म्हणजे गड्ड्याची जत्रा म्हणजे ही सोलापूरला जी यात्रा भरती त्याला आपण सोलापुरी भाषेमध्ये गड्डे जत्रा म्हटलं जातं आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत पाहू शकतो तुम्ही किती वातावरण प्रसन्न आहे आणि जत्रा पूर्ण पुढं भरलेली आहे आपल्यासाठी जे पाळणे आहे त्या पाळण्याला आपण नक्की बसूया व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा कारण एक अनाथाचा आनंद त्याचाच आपला आनंद त्या भूमिकेनं आज आपण एवढा लांब या ठिकाणी आलो आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा जे जे पुढं दाखवण्यासारखं आहे तुम्हाला मी नक्की दाखवणार तर मित्रांनो आता माझ्या बघा पाळण्याला बसा तिकडे वर बघून सांग पूर्ण भाऊची फाटलेली आहे पाळण्याला बसा नको नको मला लागले पळा काय रे दिसते सध्या आपण कुठं आहे ते तुम्हाला आपले भाऊ दाखव लोकेशन दाखव तर गड्ड्याच्या जत्रेमध्ये यायचं कारण म्हणजे वर बघ की दत्ताला वाटत होतं की जलपरी बघायची आहे पण हे म्हणतात 5च्या पुढं जलपरीचा काहीतरी शो चालू होणार आहे पण एवढा आपल्याकडं वेळाचा अभाव नसल्यामुळं बाहेरनंच बघू आणि आपलं पंढरपूर गाठूया कारण 5 वाजेपर्यंत आपण इथं थांबू शकत नाही आश्रमची भरपूर अशी जबाबदारी आहे बरं दत्ता की बंद आहे दुसरं बघायचं का बघायचं दुसरं अरे बंद आहे ती बंद आहे दुसरं बघू हा तिकडे जाऊ तर बंद असल्यामुळं आपण नाही तर बघू शकत 5 वाजता ते ओपन होणार आहे म्हणतात तेवढा वेळ नाही आपल्याला बाकीचा काहीतरी कार्यक्रम बघू आणि पुढचा विषय घेऊया व्हिडिओ कंटिन्यू व्हायचा तर मित्रांनो तर गेम आहे त्या गेमचे रूल पहिले भाव सांगा तर भाई गेम के रूल बता दे पहिले 6 बॉल डालने के बाद सारा टोटल करके कितना नंबर आएगा वो मिलेगा इसका पैसा कितना लगेगा 50 का 6 बॉल है हाँ। सामान जो निकलेगा फ्री में है ये अच्छा तर 50 मध्ये 6 बॉल अंकाची बेरीज करून जे सामान निघेल ते फ्रीमध्ये येणार आहे म्हणजे तर आपल्याला इंटरेस्ट नाही पण दत्तासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू त्या भावाला पैसे देऊ आणि बॉल घेऊया बोले दत्ता बॉल घाल बे इकडे बे एक घे यातलं
त्या हातानं या हातानं इथं खाली सोडायचं थोडं अजून टाकशल हा टाकशल हा चल अजून तर बघू काय विषय होता मित्रांनो वा वा अजून वा 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 अजून हाँ ये कितना हुआ देख भाई 8 9 10 11 12 13 15 16 कितना हुआ 4 4 8 2 3 13 13 और 6 19 19 22 हाँ 22 22 में ये गमला आएगा तो ये गमला अभी मैं ऐसे सर में पहन के जाऊंगा ये गमला अभी क्या करेगा पहले भाई ये गमला अभी हम सर में पहन के जाते हैं ओके शुक्रिया तर मित्रांनो आपल्याला हे गिफ्ट लागले हे गिफ्ट आता आपण डोक्यात घालून जाऊ तिकडे गेल्यावर मिरची टमाटे मिरची भाजी ठेवायच्या चला मित्रांनो नेक्स्ट गेम खेळण्यासाठी आपण आलोय तर नेक्स्ट गेम काय आहे ते आपले भाऊ आपल्याला दाखवतो हे किती मिळत आहे नंबरला 15 आहे आणि 50ला 50ला 7 7 द्या 50 रुपये द्या तर एक दत्ता भाऊचा एन्जॉय म्हणून 7 आले ती 3 दत्ता भाऊला देऊ आणि 4 मी घेतो बघू काय होतं हे दत्ता इकडे बे ते रिंग त्याच्यात घालायचं जमतं का तर जमतं म्हणलंय भाऊ काय होतं बघू असं गेलं पाहिजे ना जसं ठीक आहे चालतं तर त्याच्या गोलमध्ये गेलं पाहिजे हा घाल त्याच्यामध्ये खाली गेलं वर प्लेट टाकायचं जरा तर आतमध्ये आधी हा गेलं अजून टाक अजून टाक धर. चला चला घरी पैसे घ्यायला लागले नाही चला घरी नेक्स्ट गेम काय आहे बघू आपण तर नेक्स्ट गेम आहे बंदूकगोळी चिकला विचारू 8 गोली 100 में 8 गोली किसको मारेगा माचिस को जिसका माचिस गिरेगा वो बख्शिश आपको मिलेगा जिसने का माचिस गिरेगा वो मिलेगा 100 रुपये में 8 गोली आएगा हे दत्ता नेम आहे का रे तुझा नेम आहे का तर नेम बघू आपण तर मित्रांनो आज मला वाटतं आपलं यूट्यूबचं पेमेंट एकदा संपणार आहे आणि यूट्यूबचं पेमेंट आपण संपूर्ण घरी जाणार आहे तर 100च्या 8 गोळी म्हणले भाऊ काय होते बघू विषय आणि त्या बॉक्सवरची काडीपिटी पडलं असं मला वाटत नाही पण आपण एक प्रयत्न करू पडला तर 200 बिंग ह्युमन पंढरपूर अरे कुठे गेला रे आमचे पैसे घेऊन दत्ता तुला नेम आहे का बे आहे का नाही बे नाही बे डोळा धरून काढा बे नेम डोळाच नाही का तुला तर बाकीचे पैसे माघार घेऊया आणि गेमची सुरुवात करूया आपण मित्रांनो हे दत्ता नेम धरा लागते बघ तुला 1 2 3 4 5 6 7 8 होगा इतना ही ये कितना दबा है इसको इतना ही ये दत्ता धर तुझ्या खांद्यावर तिकडनं हां कुठं मारतो रे हां हां काय चालणार रे तर बे तुझ्याच खांद्यावर नेमतो आपण धर इकडे गाड़ी पेटी मारा माचिस चिपकाए गए तूने उसको चिपका होगा तो डबल दे देंगे भाई निकाल के बता मेरे को मेरे में डबल दे देंगे भाई निकाल ना माचिस चिपकाए के देखने दो मेरे को आके देख लेना अगर नहीं चिपका हुआ तो डबल देना हाँ, ठीक है. अगर निकल गया तो डबल तर काडीपिटी काही चिटकलेली नाही आम्हाला वाटली चिटकली काडीपिटी अगर चिपका होगा तो हम तुमको डबल देंगे नहीं चिपका होगा तो हमको डबल देना आप ही ये बोल रहे हो ना
काय आपलं नशिबात जोरावर नाही मित्र. एवढं नेमबाजी माणूस नाही आमचा. मजा मजा म्हणून चालू आहे आमचं सगळं. फक्त आंघोळ केला का बे? नाही काय सुद्धा उपयोग होणार. आता आपण ड्रोनला शेवटच्या खतम काय घ्या ते थांब आता मी घेतो काय पर्याय. काडीपिटीला धडकून माघारी आलं त्याला नेम म्हणायचा. आता आम्ही जातो भाऊ. त्याने डोक्यात घाल बे. चल तर अजून एक गेम आहे इथं पुढं. तर मित्रांनो गेम काय कळले ना आपल्याला. बघू कोण आहे इथं. ये क्या है? ये 50 का 2 चांस है. पहले चांस में 5 गिरा तो पहला इनाम है. अच्छा दूसरे में 5 गिरा दूसरा इनाम है. अच्छा. बॉल कितना छोटा है बाबा? ये इतना छोटा बॉल है. अच्छा पूरा बॉल गिरना मांगता है. पूरा गिलास गिरना चाहिए. आड़ा होना चाहिए. टेबल पे एक भी खड़ा रह गया तो कुछ नहीं मिलेगा. खडं नाही चालतंय तो तिथं आहे तिथं सगळं आडवं. आड़ा मतलब पूरा प्लेन चाहिए ना. हाँ. पहले में 5 गिराया तो पहला इनाम. दूसरे में गिरा पहले में क्या इनाम है? देख लो जो इसमें से पसंद आया. अच्छा पहले कितना 50 रुपए हाँ तो है क्या? वो होगा तो मिलेगा. तर बघू एक आलोय म्हणल्यावर गेम खेळलंच पाहिजे. दत्ता तुझा नेम नाही बे. नाही माझा बघतो बे. वा वा. पहिलाच नियम फेल गेला आपला. दत्ताची ट्राय करू. दत्ता तू मार आता. की उलट त्या पद्धतीनं बॉल मोठा आणि बघाड्या हे बारकं झालं. हे का हो हे घ्या दत्ता तू पड आता. वा वा. थांब, आता मी पडतो. बस झाला आता. चला पुढची गेम बघू. तर मित्रांनो विषय काय आहे. दत्ता काय पाळण्यात बसायला नको म्हणतोय. पाळण्यात बसतो का? इकडं वरचा बघ. पाळण्यात नको. मनोरुग्ण आहे. जबरदस्ती नको कारण डोक्याचा प्रॉब्लेम असतो. चक्कर आली जीव बिव गेला कोण जबाबदार. पाळण्यात बसा नको. यात्रा अजून तासभर फिरू आणि आपलं पंढरपूर काढू. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. मेहंदी काढू दे. मेहंदी काढून मित्रांनो आल्यासारखं यात्रेतले स्पेशल आठवण लहानपणीचे आपल्या. कितने दिन रुकेगा ये? 8 दिन. ओके. तर दत्ताला मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. ये इसको बिठाएगा क्या? क्या यार अरे नाही झालं थांब. 2 हातावर काढायचं. हा हा लग्न करायला का बे? इकडे बी काढायचं. बरं इकडे बी काढा. 2 हातावर काढायचे भाऊला. 1 हातावर नको म्हणतोय भाऊ. आवड झाला. मला बी काढावं लागते मग आता. मला ही काढा घे. मला काय काढता? काय काढता मला?
काय काढायचं काढा आम्हाला बी काय तर मित्रांनो लहानपणी असं कोणी कोणी मेहंदी काढली नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. लहानपणी अशी मेहंदी कोणी कोणी काढली यात्रेमध्ये गेल्यावर कमेंट करून नक्कीच सांगा बघा. मला माझ्या लग्नाची आठवण आली हातावरची मेहंदी बघून, कारण लग्नानंतर डायरेक्ट आताच मेहंदी काढली मी. काय फिलिंग आहे, फिलिंग ढगात आहे सध्या माझी. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. तर मित्रांनो छान अशी मेहंदी आपण सुद्धा काढलेले. पैसे देऊ आणि निघा पिक्चर बघून आहे तर घरी गेल्यावर बायकोचा मार खावा लागला आपल्याला. इकडं अगर तू राम नेम लाव कुठला गेला का हो हो एक नंबर डॉक्टर नेम बघा एक नंबर. आता पिवळा ओके. आता लाल कुठला नाही आता फेल गेला. तर मित्रांनो सोलापूर म्हटल्यावर मिरची भजी तर सर्वात प्रथम आली आणि मिरची भजी म्हटल्यावर दत्ताचा टॉपिक होता सोलापूरला जायचं आणि मिरची भजी खायची. बऱ्यापैकी इच्छा पूर्ण झाल्यात. मिरची भजीची एक इच्छा राहिली. मिरची भजीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर पेंटर चौकात जाऊन दालचा राईस सुद्धा खायचा आहे. तर सर्वप्रथम मिरची भजी घेऊया. मिरची भजी द्या आयला द्या आम्हाला. तर मित्रांनो सोलापूरची स्पेशल मिरची भजी ही अशी असते. नमस्कार. तर एक होय एक उघडून दाखवतो तुम्हाला. दत्ताचे फेवरेट आहेत मिरची भजीमध्ये यायचे आतमध्ये मिरची असते. सोलापूरमध्ये सर्वात जास्त खायचं जाणारा विषय म्हणजे हा मिरची भजी. हे आतमध्ये मिरची सोलापूरला सगळ्यात आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ हे मिरची भजी. दत्ताजी ही सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे. आता इच्छा राहिलेली आहे कंटर चौकामध्ये जाऊन दालचा राईस खायची. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. अजून तुम्हाला अपडेट मी देत राहणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. तर मित्रांनो मिरची भजी खाऊन झालेला आहे. आता आम्ही आलोय बरोबर पेंटर चौकात आणि पेंटर चौकात त्यासाठी आलोय सोलापूरचं स्पेशल दालच्या राईस खाण्यासाठी. तर दालच्या राईस खायला जाऊया. काय राहिलं आता आपण खायचं काय आता भात. भात म्हणजे दालच्या राईस शेवटचा विषय राहिला आहे. दालच्या राईस खाल्ल्यानंतर डायरेक्ट आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. कारण दिवस गेलेला आहे 4-5 वाजत आल्या. पंढरपूरला जायचं आहे. लाईव्हची तयारी करायची आहे. बरंच काही अजून. तर दालच्या राईस खावा आणि डायरेक्ट पंढरपूरला जायचं. चला दालच्या राईस हां खायला खाय. बजे 4 म्हणा वाट सांभाळ मागाशी मित्रांनो दालचा राईस खातोय. शेवटचा व्हिडिओचा कट असेल आपला. कॅमेरामॅन 94 के 794. तर मित्रांनो दालच्या व्हिडिओचा शेवट या ठिकाणी होतो. व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार.
धन्यवाद. पंढरपूरच्या आश्रमातून निघल्यापासून सोलापूरची जत्रा असेल, मंदिराचं दर्शन असेल, भजीपाव, वडापाव, मिरचीपाव आणि लास्ट आपला दालचा राईस. व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. तुम्हा सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी. भेटू संध्याकाळी लाईव्ह मध्ये 8 वाजता. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.